बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केटमध्ये कचऱ्यातील सडलेल्या भाज्यांमधून चांगल्या भाज्या वेगळ्या करून त्याच ठिकाणी पुन्हा पॅकिंग केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करण्यात येतोय। बाजारातली स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नाले सफाईकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याची टीका होते। पणन मंत्र्यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी बाजार घटकांनी केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ चालवलाय। नक्कीच दीपाली, आपण पाहतोय व्हिज्युअल्स मध्ये हे कालचे व्हिज्युअल्स आहेत आणि आपण जर पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रामधून ज्या भाज्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या येतात आणि या ठिकाणी काय होतं, ज्या ऑनलाईन भाज्या ज्या ठिकाणी पाठवल्या जातात त्या भाज्या आहेत त्या निवडल्या जातात आणि वेस्ट झालेल्या म्हणजे खराब भाज्या त्या ठिकाणी काही कामगारांकडे साईडला केल्या जातात। खराब भाज्या ह्या फेकून देण्यासाठी असतात, परंतु ह्या खराब भाज्या आपण पाहतोय व्हिडिओमध्ये ह्या परत पॅकिंग करून आणि जे काही ऑनलाईन संस्था असतील त्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतात। त्याच्यामुळे आता ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सडलेल्या भाज्या लोकांच्या घरांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून लोक जे आहेत त्या डोळे टाकून या भाज्या घेतात। आपण पाहतोय व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय जे फेकलेल्या भाज्या आहेत त्या परत पॅकिंग करून परत लोकांकडे म्हणजे त्या मोठ्या दरामध्ये जातात। आता पाऊस असल्यामुळे काही काही ठिकाणी माल जातोय आणि त्याच्यामुळे तो विकला जात नाही, मग तो सडतोय माल। मग सडलेला माल जो आहे परत पॅकिंग करून जो आहे ऑनलाईन पद्धतीने हा घरी पोहोचतोय। निश्चितच राहुल, त्यामुळे याची लवकरात लवकर दखल घेणं अपेक्षित आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।